भाषांतरकर्त्याची प्रस्तावना. पंचीकरण या ग्रंथामध्ये मुंबईचे प्रसिद्ध गुजराती वेद धर्म सभेच्या वतीने तिचे विद्वान चिटणीस रा विश्वनाथ प्रभुराम BA यांनी मूळ गुजराती पंचीकरणावरील गुजरातीतल्या टीकेचे मराठीत भाषांतर करण्याची मला विनंती केल्यावरून मी हे भाषांतर केले आहे. वेदांत शास्त्रास ब्रह्मविद्या म्हणतात. वेदांत शास्त्र म्हणजे काय आहे? ब्रह्मविद्या. आचार्य याला मरणमारी विद्या म्हणतात. महर्षी नारद याला भूमविद्या म्हणतात. आणि श्रीमद भगवद्गीता हिला ब्रह्मविद्या म्हणतात. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. हे सगळ्या विद्यांचा राजा आहे. गुह्य ज्ञान आहे. या उपाधी माझी गुप्त. कोणाला गुप्त? इंद्रिय मन वाणीला गुप्त. आपल्याला आपण गुप्त कुठे? आपल्याला आपण प्रगट आहेत, प्रत्यक्ष आहेत. पण आपण इंद्रिय मन वाणीचा विषय नसल्यामुळं गुप्त म्हणावं लागलं. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते तत्वज्ञ म्हणजे तत्वाला जाणणारे संत लक्षात घेतात. म्हणून वेदांत शास्त्र आणि वेदांत शास्त्राची सिंहगर्जना ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्मतत्व सत्य आहे. ते प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे. आणि त्याला अनुभवायला येणारा जो संसार आहे तो स्वप्नासारखा मिथ्या आहे. म्हणजे खोटा आहे. म्हणजे दिसायला आहे, हसायला नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विण. म्हणून हा लटका आहे. अपरोक्ष अनुभूती करून देणारी असे एवढेच एक शास्त्र असल्यामुळे जे जगातल्या सर्व शास्त्रात अत्यंत श्रेष्ठ शास्त्र आहे. अपरोक्ष अनुभूती. अपरोक्ष अनुभूती शब्दाचा अर्थ आत्ता इथं तुम्ही प्रत्यक्ष आहात. जितका डोळ्यानं सूर्य प्रत्यक्ष आहे तितकंच मन डोळ्यानं न दिसून प्रत्यक्ष. आणि तितकेच तुम्ही मनाला जाणणारे न दिसून प्रत्यक्ष आहे. अदृश्य दर्शने संताची. असं सद्गुरू तुम्ही अदृश्य परमात्मा आहेत हे लक्षात आणून देतात. कधी? आत्ता. कुठं? इथं. कोण कोण? सगळेच. म्हणून कुठलीही ज्योत असू द्या ती अग्निस्वरूप आहे. अग्नीचं ऐक्य ना पंतीशी आहे, ना तेलाशी आहे, ना वातीशी आहे. ती अग्नी एका अग्नी. अग्नीच आहे ना. ज्योतिषाम पित ज्योतिस्तमसा परमुच्यते. तसं ही तुम्ही ज्ञान ज्योती आहात. म्हणून आत्मज्योती नजर नाही आती. ज्योतिषाम पित ज्योतिष. ज्ञान देव म्हणे निज ज्योतीची मी निज ज्योती. ज्योतीची सुद्धा आपण निज ज्योती. त्याला अधिष्ठान कोणी? आपणच आहे. म्हणून विचारसागर या ग्रंथामध्ये साधू निश्चलदासजी एक सूत्र सांगतात, सिद्धांत. कल्पित वस्तू अधिष्ठान रूप परमात्मा असते. कारण कल्पित वस्तूला अधिष्ठान दुसरं काहीच नसतं. सत्याशिवाय कल्पना होऊच शकत नाही. आणि सत्य तुम्ही आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही सत्य आहेत. पण तुम्ही सत्य असणारे कोण? तुम्ही म्हणतात हे काय तुमच्या समोर बसलेले. हे बसलेलं नाही. तुम्ही बसलेले आहेत का बसविणारे? ह्या 70 किलोच्या देहाला बसविणारे तुम्ही. आत्ता इथं देहाहून वेगळे येतं. देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल. देहाला मी म्हणणं सोडा. आत्ता तुम्ही विठ्ठल येतं. इथं विठ्ठल येतं. आणि कोण कोण? सगळेच विठ्ठल येतं. बरं, सगळे विठ्ठल आहेत का सगळे एक विठ्ठल आहेत? क्या बात. म्हणजे सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. एकाच सूर्याची हजारो किरण आहेत. पण हजारो किरणांचं ऐक्य कोणाशी?
एकाच सूर्याची ते रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. हे हजारो किरण आहेत, हे एकच सूर्य आहे. तसं आत्मज्योती नजर नाही आती, म्हणून हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत अप्रोक्ष अनुभूती करून देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे पंचीकरण आहे. म्हणून इतकेच नव्हे तर ते मनुष्यास अत्यंत आवश्यक आहे. आणि ते तसे आहे असे पटवून यांचे परिशीलन करण्याचे प्रमाण अगदीच थोडे असते. हे सर्व मानव जातीचे फार मोठे दुर्दैव आहे असे म्हणावे लागते. या शास्त्राची गोडी मला केवळ माझ्या सुदैवाने लागल्यामुळे त्याचे होईल तितके परिशीलन करावे असे अलीकडे बहुत दिवसापासून माझ्या मनात घोळत होते. माझ्या मनात घोळायचं की हे कुठंतरी कोणाला तरी ऐकायला मिळायला पाहिजे, असं काहीतरी करून ठेवायला पाहिजे. तितक्यात वेदातल्या पंचीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयावरील फार नावाजलेल्या अशा एका गुजराती पुस्तकाचे भाषांतर मराठी करण्याचा सुप्रसंग अगदी योग्य वेळी आला असे पाहून निव्वळ वेदांतासारख्या अति कठीण विषयावरील पुस्तकाचे भाषांतर करण्याची माझी वास्तविक योग्यता नसूनही, माझ्या अंगी ती योग्यता नाही आहे, तरीसुद्धा त्याप्रमाणे गुजराती भाषेचे म्हणण्यासारखे मार्मिक ज्ञान मला नसूनही, बरं गुजराती भाषेचंही तसं तेवढं फारसं मला काही ज्ञान नव्हतं नसूनही मी हे काम पत्करले हे केवळ हौशीने. हौस असते म्हणून हौस असावं पण संसाराची नसावं. आणि आपल्याला हौशी आहेत पण क्या बात. म्हणजे परमार्थाची हौस नाहीये, संसाराची हौस. हे हौशे नवशे गौशे म्हणतात ना ते कोण या खटनट यावे शुद्ध होऊन या झाले. आता कुणी कोण्या हेतून जातं, कुणी कोण्या हेतून जातं, पण विठ्ठल आमचा कसा आहे, तुम्ही कोण्या का हेतून या पण तिथं नीटच होऊन राहते. काय होते, नीटच होते ना. आता देवाकडे गेल्यावर काय होणार, ते देव होई जे ते देवाचे संगती, देवच होत असतो. त्याला आपलं दिव्यत्व लक्षात येत असतं, हळूहळू दमादमानं का होईना, पण त्याला काय येतं, त्याचं दिव्यत्व लक्षात येतं. तिथं तर काही नुकसान होत नाही, नुकसान बिलकुल काहीच नाही. म्हणून त्या रस्त्याला तर लागा. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. हे विषयच कळना म्हणून उघड सांगावं लागायला लागलं. ज्या मार्गानं वेद मुनी गेले त्याच मार्गानं आम्ही जात आहोत, त्याच मार्गानं सद्गुरू जात आहे. आणि ते आपल्याला रस्ता दाखवणार आहे. चलावं आपल्यालाच लागणार आहे. आपल्याच अनुभवाच्या पायानं आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत जायचंय. म्हणून तेव्हा ते धडपणे शेवटास कसे जाईन अशी अर्थातच प्रारंभापासून मला काळजी होती. असे असून माझं भाषांतर एकदाच शेवटास जाऊन ते छापातून बाहेर पडून लोकांच्या हाती पडण्यापर्यंत मजल आली ही ईश्वराची मजवरील फार मोठी कृपा. कारण हा ग्रंथ गुजराती भाषेतून मराठी भाषेमध्ये भाषांतर होणं आणि ते साधकाच्या हातात पडणं हे माझ्यावर ईश्वराची फार मोठी कृपा झाली. मूळ पुस्तक व भाषांतर या संबंधाने लिहिण्यापूर्वी अगोदर वर उल्लेख केलेल्या गुजराती वेद धर्म संबंधाने मराठी वाचकांच्या माहितीसाठी 4 शब्द लिहिणे अप्रासंगिक होणार नाही. ही सभा बरीच जुनी असून फार महत्त्वाची आहे असे म्हणण्याचे कारण हिने साक्षात गुजराती भाषेवर व परंपरेने मराठी आदी करून इतर सर्व भाषावर फार मोठे उपकार करून ठेवलेले. कारण श्रीराम गुरूंचे फार उपकार आहेत. त्यांनी 37 दोह्यामध्ये पंचीकरणाची रचना केली आणि त्याच्यावर त्यांचे शिष्य जय श्रीकृष्ण यांनी फार मोठं विस्तार त्याचा केलेला आहे गुजराती भाषा. आणि हे त्यावेळेसचे मराठी संत साहित्याचे वेद धर्मसभेनं ज्यांना मान्यता दिली असे लेखक रा विष्णू गणेश नेने
यांनी आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये हे भाषांतर केलेले. किती उपकार आहेत त्यांचे. तर हिने आजपर्यंत संस्कृत भाषेतल्या अनेक सामान्य अशा वैदिक, पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, नैतिक इत्यादी ग्रंथापैकी काहींचा प्रयासाने जीर्णोद्धार करून व काहींचे संशोधन करून त्याची गुजरातीत भाषांतरे करून गुजराती मंडळीस त्याच्या विलक्षण लाभ करून दिला आहे. हा तिचा क्रम आजमितीपर्यंत अव्याहत चालू आहे. शिवाय हिच्याच आश्रयाने मराठीतल्या विविध ज्ञान विस्ताराप्रमाणे, पण त्यांच्या इतक्या अनियमितपणाने मात्र नाही, तर नियमितपणाने आर्य धर्म प्रकाश या नावाचे एक मासिक पुस्तक विचारणीय लेखांनी भरलेले निघत असते. तर आर्य धर्म प्रकाश हा गुजराती भाषेमध्ये एक मासिक निघत असतं. त्याच्यामध्ये सुद्धा वेदांताच्या फार छोट्या छोट्या प्रक्रिया, दृष्टांत, सिद्धांत सांगितलेले असतात. व त्यामुळे ते सर्व गुजराती विद्वानास पसंत आल्याबद्दल त्यांचा मोठा लौकिक आहे आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये असं छापून जातं. असं वेदांताचं काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, अनुवाद आलेला आहे. या सर्वांचे श्रेय वैद्यराज रा प्रभुराम जीवनराम यांचे बंधू पंडित श्री जयकृष्ण जीवनराम व चिरंजीव रा विश्वनाथ प्रभुराम असंच आहे. कारण मराठी भाषा बोलण्यापेक्षाही गुजराती भाषा बोलणाऱ्यास विद्याभिरुची अजून फार कमी आहे. म्हणून आपला जो नगर आहे, हे जे नगर आहे ते मराठींचं नगर आहे. म्हणून इथं अद्वैत वेदांत शास्त्राची आवड असणारे भरपूर साधक आहेत. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन, कारण ते गुजराती भाषामध्ये फार कमी साधक आहेत. विषय खूप छान आहे, गोडी आहे त्याच्यामध्ये, पण त्याची गोडी फार कमी लोकांना आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या नगरीमध्ये हे साधक फार जास्त प्रमाणात आहे. ही गोष्ट लक्षात घेतली, मराठी भाषा बोलण्यापेक्षाही गुजराती भाषा बोलण्यात विद्याभिरुची अजून फार कमी आहे. अशा स्थितीत वेद धर्म सभेसारखी अत्यंत उपयोगी संस्था अव्याहत चालविणे सुद्धा कठीण आहे. आता ही सभा चालवायची म्हणल्यावर कठीण आहे ना. परंतु वरील 3 विद्वान गृहस्थांच्या दीर्घ परिश्रमाने मी अव्याहत चालती आहे. इतकेच नव्हे तर भरभराटीत आहे. याचे मनुष्य कारण सदरील गृहस्थ स्वतःच्या पदराला खार लावून घेऊन व अन्य तऱ्हेची झीज सोसून तिच्या अभिवृद्ध्यर्थ सर्वदा झटत असतात हेच होय. व हे त्यास खरोखर भूषणप्रद आहे. इतके या सभेसंबंधी लिहिणे पुरे. इतकं या धर्मसभेबद्दल लिहिणं रास्तंय, जास्त नाही. म्हणून वर उल्लेख केलेले मूळ गुजराती पंचीकरण हे दोहा चौपाई या नावाच्या व्रतात दोनही मिळून 37 पद्यात श्रीराम नावाच्या एका महासत्पुरुषांनी केले. 37 दोहे आहेत. किती येतात ध्यानात ठेवायचं, किती दोहे आहेत? 37. आणि हे श्रीराम गुरु या परम महात्म्यांनी हे लिखाण केलेले आहे. हे सत्पुरुष यजुर्वेदी महाराष्ट्रीय ब्राह्मण असून दक्षिण हैदराबादी जन्मले होते. ते सर्वत्र, विशेष करून गुजरात, काठियावाड, कच्छ इत्यादी गुर्जर भाषी प्रांतात महाब्रह्मज्ञानी म्हणून प्रख्यात होते. महाब्रह्मज्ञानी म्हणून यांची प्रसिद्धी होती. त्यांच्या संबंधांची विशेष माहिती मूळ पुस्तकाच्या प्रस्तावनेत वेद धर्मसभेच्या चिटणीसांनी दिलेली मागे छापलीच आहे. काल आपण थोडंसं त्यांचं घेतलं होतं ना चरित्र, श्रीराम गुरुचं, परवा दिवशी. म्हणून तिचा पुनरुल्लेख येथे करीत नाही. त्यांनी केलेले हे पंचीकरण पद्यमय असून थोड्याच म्हणजे साऱ्या 37 पद्यात असल्यामुळे ते एकंदर गुजराती जनसमूहातील मुमुक्षु वर्गास यथार्थपणे व सुलभपणे समजण्यासारखे नव्हते. हे सहज रीतीनं समजण्यासारखं नव्हतं. गुजराती भाषेतले दोहे आपल्याला कुठून कळणार? म्हणून परंतु ते अप्रतिम असल्यामुळे त्याचा लाभ सर्व जनसमूहास करून देण्याच्या हेतूने त्याचे प्रसिद्ध
सुप्रसिद्ध शिष्य रा विश्वनाथजींचे चुलते, त्याचे चुलते कोण येतं, ब्रह्मनिष्ठ पंडित श्री जयकृष्ण महाराज यांनी गुजरातीत त्यावर विस्तृत टीका केली. एकच गोष्ट 10 पद्धतीनं त्यांनी सांगितली. तर ही विस्तृत टीका केली, पण कुठल्या भाषेत, गुजराती भाषेत. प्रस्तुतचे भाषांतर हे त्याच टीकेचे भाषांतर आहे, आणि हे जे भाषांतर आहे ना आता हे ते जे ग्रंथ चालायला ते त्याचंच भाषांतर आहे, पण मराठी भाषेत. पंडित श्री जयकृष्ण महाराजजी आपल्या अनुभवी गुरुप्रमाणे महापंडित असून सर्वत्र विशेष करून मुंबईत वेदांतात पारंगत असल्याबद्दल त्यांचा फार मोठा लौकिक होता. मुंबईमध्ये त्यांची प्रसिद्धी होती. अनेक सामान्य ग्रंथाच्या द्वारे हे आपल्या रसाळ वाणीने फार परिश्रम करून भवतापत्रस्त मुमुक्षु जनास नित्य नियमाने आत्मबोध करीत असतात. हे नित्य नियमानं काय करतात, जे असे संसार दुःखातून होरपळलेले आहेत, पण त्यांना आत्मज्ञानाची आवड आहे, एक त्यांना आतून तळमळ आहे, तर त्यांच्यासाठी हे रात्रंदिवस प्रयत्न करून त्यांना आत्मज्ञानाचा फार सुंदर पद्धतीनं उपदेश करत होते. इतके हे दयाळू आहेत. शिवाय जुन्या पिढीतील दक्षिणी संस्कृत तज्ज्ञ पंडितांचे आपल्या मराठीत व इतर जन्मभाषाकडे प्राय जसे अगदी दुर्लक्ष असते तसे यांचे नाही. आता आपल्या इकडे तरी आपल्या भाषेकडे दुर्लक्ष करत असते, पण यांचं तसं नव्हतं. म्हणजे हे जुन्या पिढीतले संस्कृत भाषा पंडित असूनही त्यांचे गुजराती जन्मभाषेवर संस्कृता एवढेच किंबहुना तिच्याहून अधिक प्रेम होते. यांचं संस्कृतवर तर प्रभुत्व होतंच, पण संस्कृत भाषेवर सुद्धा म्हणजे ते बोलता येत होतं. गुजराती बोलायचे, संस्कृत बोलायचे, अधिक प्रेम आहे. हे त्यास खरोखर भूषणावं आहे. त्यास मराठी भाषाही चांगली अवगत आहे. त्यांना मराठी भाषा सुद्धा येत होती. बहुभाषिक असतात बरं का काही. हां, याची गुजराती भाषा फारसी लोकांच्या गुजरातीप्रमाणे नसून अगदी शूद्र, प्रौढ व मधुर आहे व तिजवर यांची नेहमी छाप असते. तेव्हा अर्थात त्यांनी केलेली टीका किती उत्तम झाली असेल पाहिजे याविषयी फारसे लिहिण्याचे कारण नाही. ही त्यांची टीका किती उत्तम व लोकप्रिय झाली आहे त्याची एकच गोष्ट चांगली साक्ष पुरवण्यासारखी आहे, म्हणून तिचा येथे उल्लेख करतो. ती गोष्ट आता ती गोष्ट सांगतात तिथे. आजपर्यंतच्या अत्यल्प काळात या पुस्तकाच्या एकंदर 18 आवृत्त्या निघालेल्या आहेत. किती आवृत्त्या? 18. एका वेळेस एक आवृत्ती काढायची म्हणजे 100 आणि 50 असते का, हजारानं काढावं लागते. आजपर्यंत 18 आवृत्त्या निघालेल्या आहेत. या पुस्तकातली भाषा सरणी जुन्या तऱ्हेची असून प्रयोग रचना मधून क्वचित दुरान्वयाची अर्थात थोडीशी क्लिष्ट किंवा दुर्बोध झालेली आहे. हिची जी भाषा रचना आहे ना ही फार जुनी आहे आणि ह्याच्यामध्ये कुठं न समजल्यासारखा सुद्धा भाग वाटत असं आपल्याला, पण तो सोपा आहे. एक तर गुजराती भाषेत म्हणण्यासारखे नैसर्गिक ओज व माधुर्य नसून अजून ती पूर्णावस्थेत पोचलेली नाही. म्हणजे त्या श्रीराम गुरूंनी गुजराती भाषेमध्ये जे त्यांना अभिप्रेत होतं ते मनोगत, ते ओज, ते तेज याच्यात ओतण्यात आलेलं नसून सुद्धा, तरीसुद्धा पूर्णावस्थेत पोचलेली नसून सुद्धा या कारणामुळे तिच्याद्वारे कोणाची आपले विचार कितीही उत्तम रीतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तरी एकंदरीत याची तितकी मनोरमता येत नाही, त्याची सर येतच नाही. तरीसुद्धा त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे आपल्यासाठी मराठी भाषेत सांगण्यासाठी. अशा प्रकारची मूळ भाषेची ठेवण आहे. तशात या पुस्तकाचे कर्ते मशार निल्हे पंडितजी हे वर लिहिल्याप्रमाणे जुन्या पिढीतले असल्यामुळे हे जुन्या पिढीतले होते. त्यांना संस्कृत, गुजराती आणि मराठी ह्या तिन्हीचा संगम येत होता. त्यांनी आपल्या लेखात तिन्ही भाषा येत होत्या. त्यांनी आपल्या लेखात विरामचिन्हांचा उपयोग भरपूर केलेला नाही. याचे फुल स्टॉप, पूर्णविराम, स्वल्पविराम असा जास्त उल्लेख केला नाही. पण शिवाय विषय पडला फार घन वेदांत, त्यामुळे कितीही जपून लिहिण्याचा प्रयत्न केला
तरी त्यात दुरान्वय, दुर्बोधता इत्यादी थोडे बहुत दोष उत्पन्न राहायचेच. अशा स्थितीत टीकाकार पंडितजीच होते, म्हणून ती इतकी तरी सरस व बहुतेक निर्दोष घडली आहे. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर काय झालं असतं या खात्रीने सांगता येत नाही. असे म्हणण्यास काही हरकत नाही, दिसत नाही. हे सर्व इतक्या विस्ताराने लिहिण्याचे वास्तविक हे ठिकाण इतकं वास्तविक नाही आहे एवढ्या विस्तारानं लिहिण्याचं. पण त्याचे कारण इतकेच की या मुळातल्या गुणांच्या मानाने अगदी क्षुल्लक व तुरळक अशा दोषांचे प्रतिबिंब माझ्या भाषांतरातही अर्थात पडले आहे. कारण मूळ ग्रंथाची संबंध भाषा सरणीच्या सरणीच बदलणे हे भाषांतराच्या अधिकारातले नाही असे मला वाटते. कारण मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत आणि पूर्ण भाषा सरणीच बदलून टाकणं हे ग्रंथ लिखाणकर्त्याच्या सुद्धा हातात नसतं. जशाला तसं त्याचंच डुप्लिकेट करणं म्हणजे ती भाषा बदलून अवघड असतं. पण हे अवघड काम सुद्धा सोपं केलेलं आहे. तसे शब्दात शब्द ठेवणे हेच काय ते भाषांतराचे इति कर्तव्य आहे असेही नाही. या गोष्टी पूर्णपणे ध्यानात धरून ठिकठिकाणी भाषांतरांचा भाषांतरपणा कायम ठेवून करता आले तितके फेरफार करून विरामचिन्हाचा जास्त उपयोग करून मधून क्वचित उत्पन्न झालेले दुरान्वय, दुर्बोधता इत्यादी दोष काढून टाकण्याचा प्रयत्न मी भाषांतरात बारकाईने केला आहे. हे भाषांतर करताना कुठं जे पूर्णविराम, स्वल्पविराम हे काही दिलं नाही मी, पण त्या शब्दाचा अर्थ जशाला तसा होईल याची मी दक्षता घेतलेली आहे. म्हणून हे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. कधीही पंचीकरण ग्रंथ घ्यायचा तर रारा विष्णू गणेश नेने यांचाच घ्यायचा. 100 रुपये जाते पण बरोबर आपल्याला कोष्टकं सोडवता येतात. म्हणून ते फेरफार जितके करायचे ते करता आले. आणि असं भाषांतर बारकाईने केलेले हे जे मार्मिक वाचक मुळाशी भाषांतर ताडून पाहण्याचे श्रम घेतील त्या सहज कळून येईन ही कशी आशा आहे. ही जे नाही का बारकाईनं अभ्यास करणार आहेत ना त्याच्या लक्षात येईल की गुजराती भाषेत कुठं काय आहे आणि इथं कुठं काय आहे. तर दोघांचं साम्य पाहिलं तर त्यांचा ते एकच अर्थ लक्षात येईल. अशा पद्धतीनं केलेला आहे तो हा की एकच दोष त्याच्यामध्ये क्षुल्लक, त्या सर्वातला मुख्य दोष मुळातल्याप्रमाणे भाषांतरातही उतरला आहे. तो हा की बऱ्याच ठिकाणी समजण्यास कठीण अशा संस्कृत किंवा परिभाषिक शब्दाचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ जेथे अवश्य दिले पाहिजे होते ते दिलेले नाही. आता पारिभाषिक शब्द येतं त्यांचे शब्दार्थ दिलेलं नाही आहे. व याच्या उलट अगदी सोपे निदान साधारण प्रतीच्या वाचकासही सहज समजले पाहिजे अशा काही शब्दाचे अर्थ विनाकारण दिलेले. आता विनाकारण काय केलेलं आम्ही की सहजच लक्षात यावं म्हणून तसे अर्थ तिथं दिलेले आहेत. आता भाषांतरात तर त्याखाली स्वतंत्र टीका देऊन अशा शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ देण्याची वास्तविक हरकत नव्हती, याची काही गरज नव्हती. पण आपल्यासारख्याला लक्षात यावं म्हणून देण्यात आलेले. पण तसे मी केले असते तर ते पंडितजीस आवडले नसते अशी माझी खात्री होती. म्हणून तरी करण्याचा भरीस मी पडलो नाही. एकंदरीत त्या संबंधीची जबाबदारी माझ्यावर नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. कारण ती जबाबदारी माझी थोडीच आहे की मी मराठीमध्ये भाषांतर केलं पण त्या शब्दाचे अर्थ वाचणाऱ्याला कळाले नाही कळाले ही जबाबदारी मी कशी घेऊ. ग्रंथ लिखाण करता कसं घेईन. म्हणून वर एका प्रसंगी लिहिल्याप्रमाणे वेदांत विषयाचे गुजराती भाषेचे मार्मिक ज्ञान मला नसल्यामुळे व इतरही काही कारणामुळे वर निर्दिष्ट केलेल्या दोषाखेरीज आणखी माझे स्वतःचे असेही काही दोष घडले असतील तेव्हा लोकापुढे नम्रतेने मांडलेली ही माझी भाषांतर कृती कितपत वाचकांचे उतरली आहे हे सारासार विचार करून उतरविणे माझे काम नसून मर्मज्ञ वाचकांचे आहे असे समजून हे त्यांच्याकडेच सोपितो. शेवटी ज्या गुजराती वेद धर्मसभेच्या ह्या विनंतीस कारणीभूत झालेले जे तिचे विद्वान चिटणीस व माझे मित्र रा विश्वनाथजी त्यांचे व त्याचप्रमाणे
सामान्य जनसमूहास आपल्या सुबोध पुस्तकाच्या द्वारे वेदांत विषयाची गुढी लावण्याचा अत्युत्तम प्रयत्न केल्याबद्दल व माझे भाषांतर आनंदाने गोड करून घेतल्याबद्दल ब्रह्मनिष्ठ पंडित श्री जयकृष्ण महाराज यांचे असे तिघाचेही मनपूर्वक आभार मानून ह्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मराठी भाषा बोलणाऱ्या मुमुक्ष वर्गास या माझ्या अल्प भाषा संस्कृतीपासून थोडा फायदा होईल अशी उमेद बाळगून ही थोडीशी लावलेली प्रस्तावना पुरी करतो. आता मराठी जो वर्ग आहे, श्रोता वर्ग, वाचक वर्ग, यांना या भाषेचा पुरेपूर फायदा होईल मी अशी आशा बाळगतो. कारण ज्यानं पंचीकरण वाचलं तो 184 वाचला. वाक्य ध्यानात ठेवा. कारण गुरुजी सांगायचे, रंगनाथ महाराज परभणीकर, असं गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर सांगत असतात की व्यवहारामध्ये स्वर्ण असावं आणि परमार्थामध्ये पंचीकरण असावं. कारण ज्याला पंचीकरण सुटलं त्याला सगळे शास्त्र सुटले. आणि ज्याच्याकडं स्वर्ण आहे, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, सोनं मोडलं, पैसे केले, अडचण दूर. कोणत्याही देशात कुठंही चालतं कधी. म्हणून हे सूत्र येत नाही. हे सूत्र गुरुजींनी सांगितले, हे महाराजांनी सांगितले. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा या बोधाची फार अत्यंत गरज आहे. कारण याच्याशिवाय आपल्याला उद्धार होणं शक्य नाही. म्हणून हा बेस आहे, पाया आहे. भिंत पायाशिवाय उभंच राहू शकत नाही. तशी आपली परमार्थाची जी भिंत सरणी आहे ती हा पाया आहे पंचीकरणाचा, त्याशिवाय उभं राहू शकत नाही. आणि आपल्या लेकरांना थोडे थोडे संस्कार हे घालायला पाहिजे, आपण त्यांना द्यायला पाहिजे. म्हणून लहान लेकरांना सगळं करणार, सगळं नका का तुम्ही सांगा ना, पण सूक्ष्म देहाचं 16 तत्वाचा 17 तत्वाचा जो लिंगदेह आहे हे मात्र सूत्र तुम्ही त्याच्याकडून पाठ करून घ्या. त्यांना पैसे द्या, 100 रुपये द्या खर्चायला, पण पाठ करून घ्या. चॉकलेट करा, काही करा, पण त्यांना हे सूक्ष्म देहाचं कोष्टक तुम्ही पाठ करून घ्या. त्याच्याकडून करून घ्या ना पाठ. समजता एकदम नसते समजत. कळता कळता कळो येते आणि आपली वृत्ती तद्रूप होते. पाहिजे. आज शब्द पाठ करण्यासाठी नसतं, ते पाठांतर बुद्धीमध्ये तसे संस्कार घडण्यासाठी असतात. आणि ज्यावेळेस तो योग येईन सद्गुरूंच्या मुखातून ऐकण्याचा, त्यावेळेस त्या शब्दाचे अर्थ त्याला आधीच लागतो आणि तिथं त्याचा खुलासा होईल. म्हणून जेने गुरुवाक्य मन धुतले, ज्यानं सद्गुरूच्या वाक्यानं आपलं मन धुतलं, भ्रांतीपासून हिरतले, भ्रांतीपासून त्यानं बाजूला काढलं, मग आत्मस्वरूपी घातले हरवूनिया. मग आत्मस्वरूपामध्ये तो आनंदानं राहू लागला. हे धुवावं लागतं मन असं गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर धुत नसलं, धुतल्या जात नाही. कारण मन सूक्ष्म आहे, शरीर स्थूल आहे. आता कपड्यावरचा मळ साबणानं निघून जाईन, आहे ना, निरम्यानं निघून जाईन. अंगावरचा मळ लक्ष साबणानं निघून जाईन. पण मनातला मळ कशानं निघून जाईल? कारण मनातले दोष, मल, विक्षेप, आवरण आहे ना, हे दोष निवृत्त होण्यासाठी, चित्तशुद्धी होण्यासाठी नामस्मरणच करावं लागतं. नामानं चित्ताची शुद्धता होती, हे त्याचं साक्षात फल आहे. म्हणून नाम घेता वाया गेला, आयसा कोणी ऐकिला आणा आमच्या समोर. म्हणून असं नाम हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करणार आहे? पुण्याची गणना. म्हणून तर ह्या पद्धतीने इथं हे 2 मिनिटामध्ये त्यांनी आपली प्रस्तावना पूर्ण केलेली आहे. मुंबई पेंडशाची चाळ, गिरगाव, भाद्रपद वद्य 2, शके 1821, तारीख 23 सप्टेंबर 1899. पहा, त्या काळामध्ये या ग्रंथाची रचना पुनरावृत्ती झाली. 18 आवृत्त्या झाल्या. हां, सर्वांचा नम्र सेवक गणेश विष्णू नेने भारत भाषांतर करते. हे नाव तुम्ही हृदयावर कोरून ठेवा.
विष्णू गणेश नेने यांचंच पंचीकरण घ्यायचं. आणि हीच आपली शिदोरी आहे. म्हातारपणात तक्रारी करू नका, महाराज आम्हाला कोणी सांभाळणं, घरातले लेकरं आणि सुनबाई आम्हाला घरातून बाहेर काढून द्यायला लागलेत. कोणाला तक्रार करू नका, बाहेर काढून दिलं खुशाल बाहेर व्हा. ओ आणि ते पंचीकरण आपलं घ्यायचं आणि मंदिरात जाऊन वाचत बसायचं. एखादा महात्मा येईल, समजून सांगून जाईन, जीवनाचं कल्याण होईल. ही परिस्थिती एका जन्मापुरती, एका अवस्थेपुरती, पण अनंत जन्मात जे काम झालं नाही ते या जन्मात संताच्या संगतीत होणार आहे. आणि आपलं परम भाग्य आहे, कलियुग आहे बरं का. रावणाला सोन्याची लंका होती पण कधी टेटस ठेवलं नाही. आपलं हे लाकडाचंच कूड असतं पण टेटसवर लावतो आपण, आहे की नाही. हो, बड्डे केला की टेटसवर लावतो. आता त्याची सोन्याची लंका होती, कधी टेटस नाही लावला. आणि तिन्ही लोकात भ्रमण करायचे. आताचे लोक फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर भ्रमण करतात. हे तीन लोक आहेत, आहे का नाही. तेव्हा मोबाईल नव्हता, आता मोबाईल आहे. हे आपलं भाग्य आहे, कलियुग आहे बरं का. सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्याला महाराजांची भेट झाली, हे आपलं किती परम भाग्य आहे. आपण इतके भाग्यवान, आपल्या इतके भाग्यवान आपणच. इतकं कोण सोपं करून सांगितलं. पण महाराजांनी अभ्यास केला. 80 वर्षाच्या उपासनेतून निघालेले हे सूत्र आहेत. आपण फार काळजीनं, कारण आपल्याला फुकट ऐकायला मिळायला लागलं म्हणून नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. ऐकणारावर जबाबदारी असते की जो सांगणारा सांगायला लागला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ध्यानात ठेवायचा. श्रवण मनन निधी ध्यास करिये साक्षात्कार, सच्चिदानंद परब्रह्म होते ब्रह्म प्रमाण. बाळ शिष्या, तो सच्चिदानंद रूप ब्रह्म आहेस आणि हे प्रमाण आहे, सिद्ध आहे. सिद्ध ते विचारी पा, जेणे तू सुखी आवशी. तुम्हाला ज्याच्यामुळं आत्ता इथं सुख होईल ना याचा विचार करा. बेबीला दिवस गेले का नाही, शेजारणीचं कसं चालायलं, इकडं मुंडकी खपसच नका. जिची तिला चोप नाही, शेणपुंजीला झोप नाही. काय गरज आपल्याला. हा, बेबीला दिवस गेले का नाही, तुला काय करायचं. तू तुझा विचार करून मोकळं हो ना. म्हणून येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यानेच अनिहित केले. म्हणून दुसऱ्याच्या संसारात मुंडकं खुपसण्यापेक्षा आपण आपल्याच अंतकरणात झाकून पहा. ज्ञान देव म्हणे परतोनी पाहे तव कैसा माया. तुम्ही माग वळून पहा ना. हे मागच पाहिजे, अरे माग इकडं नाही, अंतकरणात झाकून पहा. अंतकरणामध्ये झाकून पहा. इंद्रिया वाचून, शरीरा वाचून स्वतःचा अर्थ पहा, शोध घ्या. याला श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधनम असा शोध घ्यावा लागतो. जसं आपण आता लेकराला पोरगी बघायला जायची तर शोध घेतो ना, का नुसतंच घरी असं बस. गावाला जातात गाडी घेऊ तसं तत्वम पदार्थ शोधन. पंढरीला कशामुळे जायचं, पंढरपुरामध्ये उठी जाई पुत्रा तीर्थे रे तू हिंड, तेथे तुझला साधू संत भेटती उदंड. तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो तुझ बुजवील प्रचंड. तू न मरणारा परमात्मा आहे असं अमृत स्वरूप ज्ञानाची तुझ्यावर वर्षाव करतील. आणि त्रिविध तापानं तापलेला तुझा जो तवा आहे ना मनरूपी, तो शांत. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. तुझे हे जे कर्म आहेत ना हे सगळे जळून खाक होतील आणि तू मुक्त आहे असं तुझ्या लक्षात येईल. म्हणून हे कळून घेण्यासाठी हे प्रत्येकाला श्रवण करावं लागेल, ऐकावं लागेल. आधी संत वचनावर श्रद्धा ठेवून श्रद्धापूर्वक ऐकावं लागेल आणि त्याचं मनन करावं लागेल. इथून घरी गेलं की वेळ भेटला की त्याचंच मनन. महाराजांनी काय सांगितलं होतं, कशावर बोलले, काय बोलले, कुठं नाही कळालं, काय कळालं. न कळालेलं विचारायचं, कळालेला भाग सांगायचं, महाराज मला हे कळालं. ते म्हणतील अजून त्याचंच काय करा, रवंत करा, म्हणजे ते पक्क होत असते. आणि एकदा पक्क झालं की ते मग कुठं सोडून जात नसते. म्हणून आता अंतकरण
विषयाची अनुक्रमणिका इथं मंगलाचरण दिलेलं आहे. तर हा भाग आपण उद्या घेणार आहोत. तर प्रत्येकाकडं पुस्तक नसलं तरी काही हरकत नाही, पण जे सूत्र इथं सांगण्यात येतील ते तुम्ही काय का होईना पण आपल्या पदरात घेऊन जायचं आणि तेच काय करायचं, घोळायचं दिवसभर. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराजांना काही न समजलेला भाग एकमेकात चर्चा करायची. तत्कथनम, तत्चिंतनम, तत्परस्परावबोधनम. तुमची सून काय करायली, माझी लेक काय करायली, हे असं नाही चर्चा करायची. आत्मा कशाला म्हणलं, जड कशाला म्हणलं, देह कशाला म्हणते, ही चर्चा करायची. आता ते बस झालं ना आता. म्हणून अशा पद्धतीनं विषय आलेला आहे. बाकीचा विषय आपण नंतर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.